भिंतीजवळ काय होतं मला सांगा. आज ते भिंतीचं मंदिर आहे आळंदीमध्ये. प्रदक्षिणा करताना भिंतीवर मस्तक ठेवून आपण प्रदक्षिणा पूर्ण करतो. आहे भिंतीचं मंदिर कुठं? मंदिराच्या भिंती लाखोनी दाखवतो तुम्हाला, पण भिंतीचं मंदिर दाखवता कुठं? काय होतं त्या भिंती? काही नाही. फक्त ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ महाराज सोपान काका आई साहेब त्याच्यावर बसले आणि ज्ञानोबाराय चल म्हणाल्याबरोबर भिंत चालली. ज्ञानोबाराय बोल म्हणल्याबरोबर रेडा बोलला. एवढंच झालं, बाकी काहीच नाही. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, लगेच अग्निमिळे पुरोहितम सुरूच झालं. काय नाही. तुम्ही म्हणून बघा बरं एखाद्या रेड्याला बोल म्हणून. भिंत चालते. आपण चल म्हणल्यावर, अरे आपण चल म्हणल्यावर बायको आपल्या बरोबर कीर्तनाला येत नाही. भिंत काय येईल आपल्या बरोबर? असं काय करत? एखाद्या भिंतीवर बसा आणि भिंतीला म्हणा चल, म्हणले हेल चल रे, ती काय आपल्या ऐकून घेईल. पण ती भिंत ऐकते ना ज्ञानोबारायांचं. एवढाच संत संघ, बाकी काहीच नाही हो, बाकी काहीच नाही. काय मिळवलं यांनी मला सांगा? काहीच नाही. संत संघ मिळाला, न मिळालेलं सगळं पायाजवळ चालत आलं. आणि चांगदेवांना सगळं मिळालं होतं, पण ज्ञानोबारायांचा संघ नव्हता. तरी सुद्धा मेलेल्याला जिवंत करण्याचं सामर्थ्य असूनही जीवनामध्ये समाधान नव्हतं. ज्ञानोबारायांच्या संघात